हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ आहे. हा, बोला कशा ना आहेत ताई. ताई तुम्ही? मस्त मस्त आहे. मी काय बोलते ताई, मला एक अनुभव आला स्वामींचा. अरे वा, सांगा ना. मी ना भगत ताईंकडून सेवा घेतलेली. अच्छा, हा हा. मिस्टरांचं थोडं मी सांगितलं ना, माझा प्रॉब्लेम आहे थोडा हो 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 मिस्टरांचा. हो. तर सेवा घेतलेली. हा. तर त्याच्यामध्ये खूप म्हणजे त्यांच्या पायामध्ये आणि हातामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट झाली त्याच्यानंतर. काय म्हणता? हो. काय त्याच्यामध्ये सेवा दिली खूपच होती? म्हणजे त्यांनी ना आम्हाला हे दिलेलं तारक मंत्र, हा कोरकष्टम, हा 11 वेळा तारक मंत्र 11 वेळा. हा. परत ते आपला दुर्गा सप्तशतीचा पाठ दिलेला. अच्छा, हा आणि हा. तारक मंत्राचं पाणी ते बनवत असताना तारक मंत्राचं पाणी त्यांना द्यायचं होतं. आणि ती अच्छा. उदी लावायची होती, म्हणजे तिथे आपण अगरबत्ती लावतो ती उदी हो त्यांच्या हो 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 हो. हाताला वगैरे लावायची होती. हा 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 हा. अशी सेवा होती. आणि अरे वा. त्यांनी गुरुचरित्र पारायण पण जमल्यास करायला सांगितलेले. अच्छा. तर ते काही माझ्याने शक्य होत नव्हतं, कारण की माझा जॉब धर्म हेवी आहे ना वगैरे. हो तुमचा. ना, जॉब पण असल्यामुळे ते नियम पण नाही होत ना, म्हणजे बरोबर असं. बरोबर. हो हो. त्यामुळे होत नव्हतं माझ्याने. हा. पण मग मी विचार केला की बघू स्वामी करून घेतील. आणि स्वामींनी त्यांनाच अशी बुद्धी झाली माझ्या मिस्टरांना, की त्यांनीच ते पारायण केलं अरे या वा. पुण्यतिथीच्या वेळेला. आणि त्यांच्याबरोबर मुलगी पण बसली पारायणाला. अय्या. दोघं एकत्रच बसले. आणि मी केंद्रात बसलेली. अच्छा. तर ऍट अ टाइम 3 पारायणं झाली. वा वा वा. बरं. त्यामुळे आणि मग ते पारायण चालू असताना त्यांना इंटरव्ह्यूचा कॉल आला त्यांच्या जॉबचा. अरे वा. तर अजून काही म्हणजे चला ठीक आहे, आता इंटरव्ह्यूचं तर ते तर पुढचं बात आहे, म्हणजे ते होईल नाही होईल ते नाही, तर पण होईलच आता एवढं होईल. कॉन्फिडन्स लेवल तर आलं ना, म्हणजे कॉन्फिडन्स तर आला तेवढा, हो. की म्हणजे आता एवढे वर्ष तर एवढे दिवस तर काहीच होत नव्हतं. मग पण तेच आता ना. मार्ग तरी मिळाला ना आपल्याला. म्हणजे पहिले कसं त्यांचीच इच्छा होत नव्हती म्हणजे कुठे हो. इंटरव्ह्यूला जायची. बरोबर आता बरोबर. म्हणजे होणार नाही माझ्याने, कॉन्फिडन्स लेवल कमी होती. कमी पण झालं गुरुचरित्र होतं. केल्यानंतर खूप फरक पडायला लागला. अरे वा. नाही बघा, त्यांच्या सेवेमध्ये आहे फार म्हणजे ताकद दिसला आहे इफेक्ट त्यांच्या मला. सेवेत. हो, सेवेमध्ये खूप फरक पडला. हं. आणि आता अजून माझी सेवेमध्ये अजून एक उपाय, म्हणजे अजून एक ताईंनी सांगितलंय. पण ते हां. माझं पूर्ण झाल्यावर मी नक्की शेअर करेन. मी तेच आज बघा ताईंना फोन केला, की हां. त्यांना पण आनंद होतो ना, आपण मग बरोबर घेतो आहे. सेवा आणि मग आपण सांगितलं नाही की कसं होतं, की बरोबर मग आहे. त्यांना बरोबर. पण समजत नाही ना, की कुठल्या सेवे म्हणजे काय होतं ते काय नक्की. होतं बरोबर. ते म्हणून मी शेअर सांगायला केल्यावर फोन केला. कळतं की हो ना. त्यांच्या सेवेने म्हणून काय मी फरक बोललेली आहे. त्यांना, मी पूर्ण माझा अनुभव आला की करीन. पण त्या हं. बोलल्या नाही, तुम्ही हे पण शेअर करा, म्हणजे हे पण शेअर करा, नंतर पाहिजे तर पूर्ण आल्यावर पण करा. हां, तर अगदी म्हटलं बरोबर बोलल्या. म्हणून मग मी म्हटलं, म्हणून मी दुपारीच तुम्हाला कॉल केला. म्हटलं तुम्हाला सांगते की असं असं म्हणजे हां, ताई हां. बोलल्या, म्हणून मी लगेच ताई बोलल्या म्हणून मी लगेच तुम्हाला फोन करून सांगितलं की ते म्हणजे असं. मला म्हणजे खूप आनंद झाला. ठीक आहे, बरं. जॉबचं काही कुठे आज ना उद्या कुठेतरी होईल. बरोबर, पण बरोबर. जे कॉन्फिडन्स लेवल जी गेली होती ना, ती हो. खूप आली. अरे वाह! स्वामींनी आणली म्हणजे ती. आणि खरंच. माझं ते म्हणजे ते चालू होतं ना पारायण, त्यांचं घरामध्ये, माझ्या मिस्टरांचं आणि मुलीचं घरात चालू होतं. हां, हां, माझी हां. मुलगी आता 10वीला आहे, पण ती पारायण करते. अरे आणि ती वाह! इंग्लिश मीडियम आहे कॉन्व्हेंटला. पण ती बापरे! पारायण करते, हे माझ्यासाठी म्हणजे मोठी मला गोष्ट म्हणजे आहे. आश्चर्य वाटतं की म्हणजे ती पारायण करते. म्हणजे मी तर एवढं खरंय, लहानपणी खरंय. काही केलं नाही कधी. पण तिला स्वामी लवकर कळाले. हो, तिचं हो. नशीब चांगलं आहे की खरंच आहे. म्हणजे मी स्वामी सेवेत असल्यामुळे तिला आवड निर्माण झाली. आणि माझी हां. छोटी मुलगी पण यागाला जायची. अय्या! वाह! आणि यागाला बसायची. हो, यागाला बसायची. एकदा दोनदा तिला मी नेलं गणेश यागाला, हां, स्वामी यागाला पण नेलं. हां. आणि एक कुठला तरी अजून एक याग होता, गीताई याग, त्याला पण नेलं. अरे तर वाह! बसली पूर्ण पारायणावर, म्हणजे पूर्ण ते हे होईपर्यंत, किती पाठ वर्षाची होईपर्यंत ती? बसली. ते किती ती वर्षाची? मुलगी आता 6 वर्षाची. बापरे! छोटी मुलगी. कमाल आहे. आणि आणि मोठी मुलगी पण ना, एवढं छान पारायण केलं ना, तिचं फोटो पाठवून मी पारायणाचे, खूप छान पारायण केलं. अरे आणि ती वाह! वाचताना तिला डोळ्यातून पाणी यायचं. आणि अय्या! ते कसं इंग्लिश मिडियमच्या मुलांना देवाचं एवढं काही नसतं ना. नसतं. मग ते अगदी. होत होतं तिच्यासाठी, ते तिला खूप म्हणजे असं वेगवेगळं आनंद वाटायचं. वाटत असेल तिला तिला. आनंद, म्हणजे ती बोलते, हे असं कसं होतंय असं मला विचारायची. हे असं म्हणजे डोळ्यातून पाणी येतं मम्मी मला. किती आणि ती छान. काय करायची, मी कामाला यायची ना, मग ती एकटी वाचायची ना. आणि ना बापरे! तिने मागचं पारायण लावलेलं ना, तिने हे सेकंड पारायण केलं गुरुचरित्राचं. बापरे! तिने पहिलं पारायण लावलेलं ना, तेव्हा पण तिच्या शाळेला अशी सुट्टी देऊन टाकली काही कारणानं, स्टडी लीव्ह म्हणून.
म्हणजे स्वामींना स्वतःची सेवा करून घ्यायचं, मग कसं करून घेतात बघा ना. ती मला काय बोललेली, मम्मी मी दुपारची शाळेतून आली ना की 1 वाजता वाजत जाईल. मी बोलली बघ असं काही नाही, तू 4 वाजेपर्यंत कसं पण कर, पण 4 वाजता स्टॉप करायचं. आणि मग पाहिजे तर रविवारी तू एक्स्ट्रा वाचलंस तरी चालू शकतं. आता तू पण लहान आहेस तर स्वामी समजून घेतील. समजून घेतात. अगदी तर बरोबर आहे. तर मी म्हटलं की बघ तू श्रद्धेने कर फक्त. तर मला बोलली ठीक आहे. पण मग दुसऱ्या दिवशी शाळेतून मेसेज आला की स्टडी लिव्ह म्हणून. आई गं. आणि तिला पूर्ण दिवस भेटले बघा ना. म्हणजे तिला पूर्ण दिवस म्हणजे तिने म्हणजे मग ते अध्याय तिने बरोबर टायमातले वाचले. अरे आणि वा. आणि त्याच्यामध्ये ना माझ्या चपातीमध्ये स्वामी आले होते. मला चपातीमध्ये पाठवा पूर्ण फोटो. स्वामींची आकृती. मी पाठवते. मग तुम्ही व्हिडिओ बरोबर शेअर करा. त्याच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये स्वामींची पूर्ण आकृती आली होती अरे वा. चपातीवर. म्हणजे तो एक अनुभव स्वामींनी मला दिला. किती पारायण छान. चालू असताना, घरात पारायण चालू असताना. किती आणि मी मठात चाललेली ना, म्हणजे मी केंद्रात चाललेली ना, हा. तर तुम्हाला सांगते मी अशी थोड्या अंतरावर गेली असेल केंद्रामध्ये. आणि अशी मला ना काय झालं, रिक्षा भेटत नव्हती जाताना. कारण की आमची 6ची बॅच होती ना, तर मला खूप लवकर निघायला लागायचं घरातून. बरोबर. कारण की आमच्या इथून रिक्षा भेटत नाही, एवढं सकाळी रिक्षा नसतात अवेलेबल ना. बरोबर. आणि त्या दिवशी रविवार होता आणि मी पारायणाला चाललेली आणि 6ला ते लोक डॉट चालू करतात. अगो बाई. सामूहिक पारायण आहे ना, 6ला डॉट बरोबर. चालू करतात. कारण की बाकीच्या लेडीजला कामाला पण जायचं असतं ना. अगदी बरोबर. आम्हाला जाणाऱ्यांसाठीच 6ची बॅच ठेवलेली त्यांनी. पहिली बॅच 6ची होती. तर मला त्याच बॅचमध्ये जमलं असतं. तर मी ना बघत होती की बाबा आता माझे अध्याय राहतील, मग माझं कसं, म्हणजे मला परत ते थांबून वाचायला लागेल ना. बरोबर ते मला टेन्शन. तर मला ना रिक्षाच भेटत नव्हती. तर मी स्वामींना म्हटलं, स्वामी तुमच्या अध्याय होतील हो. मला मग ते म्हणजे मूड जातो ना मग. स्वामींना म्हटलं, स्वामी मला रिक्षा नाही भेटते. तर तुम्हाला सांगते माझ्या समोर एक रिक्षा येऊन थांबली. अय्या. समोर त्या रस्त्याला रिक्षाच नव्हती आणि रिक्षा येऊन थांबली. आणि ते रिक्षावाले काका मला काय बोलतात, अगं बस मी तुला सोडतो, इथेच सोडायचंय ना. तर मी ओळखत नाही ना, असे एजेड काका होते. मी बोलली अहो काका नाही, मला इथेच जायचंय पुढे. आता जाऊ दे, मी 10 मिनिटात जाईन. अगं सोडतो ना तुला बस. आणि त्यांच्या रिक्षामध्ये गाणं कुठलं लावलेलं, मला हे दत्तगुरु दिसले. आणि पुढे मी बघितलं, माझं काही लक्ष नाही, पण पैसे देताना बघते तर समोर स्वामींची मूर्ती होती. तर मला बोलतात तू इथे कुठे उतरते का. तर मी म्हटलं अहो इथे स्वामींचं केंद्र आहे ना, तिथे उतरते. बोलतात अरे बरंच झालं, मी खूप लांबच्या केंद्रात जायचो, स्वामींचं भक्त आहे. मला आता तुझ्यामुळे समजलं, मी इथून रोजच पॅसेंजर घेऊन जातो. सप्ताह चालू आहे तर मी पण तिथे जाऊन प्रसाद घेईन. म्हटलं म्हणजे माझ्यामुळे त्यांना पण समजलं तिथे केंद्र आहे आणि त्यांनी माझी मदत केली. किती छान. आणि नंतर ना मी तिथे उतरली ना, तर तिथून मला चाफ्याच्या फुलांचा वास चालू झाला. जो केंद्राच्या पूर्ण आतमध्ये जाईपर्यंत मला तो चाफ्यांचा वास येत होता. तर मी ना थांबली आधी आणि मी खूप वेळ बघितलं इकडे तिकडे, नाही मला म्हटलं चाफ्यांचाच वास येतोय. मग मी केंद्राचे दादा आहेत त्यांना म्हटलं, दादा मला ना चाफ्यांचा वास येतोय. दादा बोलतात अगं तुला समजत नाही स्वामींची संगत, चाफ्याचा वास येतोय म्हणजे स्वामी तुझा हात धरलाय आता. चाफ्याचा हात वास येतोय म्हणजे तुझ्या नाकामध्ये चाफ्याचा वास येतोय म्हणजे इथे सकाळच्या वेळेला चाफा कुठे तुला मग केंद्रात भेटेल, बाहेर तुला चाफा कुठे दिसणार आहे. अगदी बरोबर आहे, खरंय. तर म्हणजे अशी मला ही चांगली प्रचिती, म्हणजे हे पारायण चालू असताना ना असं खूप छान मला आणि खूप म्हणजे छान वाटलं. हे खूप चालेल. मी शेअर चला करते. थोडक्यात होता पण सुंदर. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.